विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय सेवा या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीची जी सेवा आहे बँक सेवा या घटकामध्ये बँक म्हणजे काय, बँकांचे प्रकार हा घटक आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता. तर आजच्या तासाला आपण पुढचा जो घटक आहे किंवा पुढचं जे बँक सेवांमध्ये येणारा घटक आहे तो पाहूया. तो आहे व्यावसायिक बँकांची कार्ये. मग बँक कोणकोणती कार्ये करते ती कार्ये आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे 2 प्रकारामध्ये. त्याच्यामध्ये आहे पहिला प्रकार आहे प्राथमिक कार्ये. प्राथमिक स्वरूपाची कार्ये त्याच्यामध्ये ठेवी स्वीकारणे हे महत्त्वाचं काम बँक करत असते आणि त्या ठेवीचे प्रकारही त्याने आपल्याला खालीलप्रमाणे दिलेले आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे मुदत ठेव खाते किंवा मुदत ठेव म्हणतो आपण, त्याला एफडीज असं म्हटलं जातं. म्हणजे या खात्यावरती किंवा ह्या ठेवीवरती ठराविक दरानं व्याज हे त्या बँकेच्या खातेधारकांना दिलं जातं किंवा मुदत ठेव जी व्यक्ती बँकेमध्ये ठेवते त्या व्यक्तीला दिलं जातं. बचत ठेवीपेक्षा किंवा सेविंग अकाउंटपेक्षा या ठेवीवरती म्हणजे मुदत ठेवीवरती दिला जाणारा व्याजाचा दर हा जास्त असतो. त्याला आपण एफडीज असं म्हणतो. साधारणतः नॅशनल बँक असेल तर 7 ते 8 वर्ष, जास्तीत जास्त 9 वर्षामध्ये दामदुप्पट होते. ती जर प्रायव्हेट बँक असेल तर त्याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये म्हणजे 6 ते 7 वर्षामध्ये दामदुप्पट योजना ही राबवलेली असते. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आवर्ती ठेव योजना आहे किंवा दुसरं महत्त्वाची ठेवी प्रकार जो आहे आवर्ती, त्याला रिकरिंग डिपॉझिट असं म्हटलं जातं. एक ठराविक रक्कम ही त्या ठिकाणी बँकेमध्ये ठेवली जाते प्रत्येक महिन्याला. जे व्यक्ती नियमित महिन्याला उत्पन्न त्यांना मिळतं आणि जे पैसे ज्या व्यक्तींना ठराविक कालावधीनंतर ते पैसे काढायचे असतात त्या व्यक्तींसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असते आणि त्या व्यक्तींना स्वतंत्र असं खातेपुस्तकही दिलं जातं. जे व्यक्ती आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट्स बँकेमध्ये ठेवते त्या खातेधारकांना ही योजना दिली जाते. म्हणजे ठराविक रक्कम, एक रक्कम प्रत्येक महिन्याला ह्या खात्यामध्ये तो ग्राहक ठेवू शकतो आणि त्याच्या गरजेनुसार तो व्यक्ती बँकेतून पैसे काढू शकतो आणि या खात्यावर जो व्याजदर दिला जातो तो मुदत ठेवीप्रमाणेच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो मागणी ठेव आहे. आता मागणी ठेव खात्यामध्ये जमाकर्त्याच्या ग्राहकाच्या मागणीनुसार रकमेची परतफेड केली जाते. म्हणजे ग्राहकाच्या मागणीनुसार त्यांच्या पैशाची म्हणजे बँकेमध्ये जे पैसे त्यांनी ठेवलेले असतात त्याची परतफेड केली जाते. मग ती परतफेड कशी केली जाते? चेकद्वारे, ATM कार्डद्वारे किंवा आपण ऑनलाईनसुद्धा ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला जो घटक दिलेला आहे तो आहे बचत खाते. म्हणजे सर्वसामान्य लोकांना बचतीची सवय लागावी याच्यासाठी बँकेद्वारे जी खाते सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्याचं नाव आहे बचत खाते. म्हणजे तुमचंही बँकेमध्ये जर खातं असेल तर ते बचत खातं असतं आणि बचत खात्यावरती आपण जो व्याजदर बँक देते तो अत्यंत कमी असतो. 0.5%, 1% व्याजदर बचत खातेधारकांना मिळतो आणि या खात्यातून पैसे काढण्यासाठी बंधनं असतात आणि हे खाते हे सर्वसामान्य लोकांना दिले जाते किंवा त्यांच्यासाठी ओपन केलेले असते. समजलं बचत खाते. त्याच्यानंतर आहे चालू खाते, त्याला करंट अकाउंट्स असं म्हटलं जातं. हे खाते व्यावसायिक कंपन्या किंवा इतर व्यावसायिक संस्थांना जसे त्याच्यामध्ये येतं बघा, शाळा असतील, कॉलेजेस असतील, वेगवेगळ्या कंपन्याज असतील यांच्यासाठी हे चालू खातं किंवा करंट अकाउंटची सोय बँकेद्वारे दिली जाते आणि ह्या खात्यातून त्या
खातेधारकांना ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी पण दिली जाते. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो कर्ज देणे. आता बँक कर्ज देण्याचं पण काम करते. इथं कर्ज कोणाकोणाला देतं? वैयक्तिक व्यक्ती असतील, संस्था असतील, इत्यादी लोकांना बँक कर्ज देते. मग कर्ज देत असताना कॅश क्रेडिटवरती पण देते किंवा ओव्हरड्राफ्ट असेल किंवा डिस्काउंटिंग ऑफ बिल असेल ह्या स्वरूपातही दिलं जातं. मग त्याच्यामध्ये आहे कर्जे. व्यावसायिक बँका व्यापारी संस्था आणि इतरांना कर्ज प्रदान करतात. मग कर्ज हे एक अल्प मुदतीसाठी दिलं जातं किंवा मध्यम मुदतीचं असतं किंवा दीर्घ मुदतीचं असतं. अल्प मुदत म्हणजे 1 वर्ष, दीर्घ मुदत म्हणजे मध्यम मुदत म्हणजे 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत, आणि दीर्घ मुदतीसाठी म्हणजे 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सुद्धा बँक कर्ज देत असते. म्हणजे कर्ज कोणाला दिलं जातं? वैयक्तिक व्यक्ती असतील किंवा कंपन्या असतील, यांना बँक कर्ज रूपानं पैसे देत असते. त्याच्यानंतर पुढचा जो आहे उचल आगाऊ रकमा कर्ज देण्याचं ॲडव्हान्सेस म्हणतो. आगाऊ रकमा ह्या वेगवेगळ्या व्यवसायांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी दिल्या जातात. म्हणजे आगाऊ रकमेसुद्धा प्रकार दिलेत बघा. रोखपत, कॅश क्रेडिट. रोखपत किंवा अग्रिम जे म्हणतो आपण, ते चालू खाते आणि बचत खातेधारकांना पुरवले जाते. म्हणजे चालू खाते जर तुमचं बँकेमध्ये असेल किंवा बचत खातं असेल तर त्या व्यक्तींना सुद्धा कॅश क्रेडिट ही सोय उपलब्ध करून दिली जाते. आणि याच्यावरती व्याज दर हा जास्त आकारला जातो. कर्जाद्वारे स्वतंत्र रोखपत खाते चालविले जाते. म्हणजे कर्जाद्वारे स्वतंत्र रोखपत म्हणजे कॅश क्रेडिट अकाउंट पण त्यासोबत चालवलेलं असतं. त्याच्यानंतर आहे पुढचा जो आहे अधिविकर्ष खाते, ओव्हरड्राफ्ट. चालू खातेधारकांना ही सवलत किंवा ही सोय उपलब्ध करून दिलेली असते त्यांच्या गरजेनुसार. त्यांना वाटलं की आपल्याला पैशाची गरज आहे तर चालू खातेधारकांना ओव्हरड्राफ्टची सोय बँक देत असते. आणि त्याचा कालावधी किती असतो? 15 दिवसापासून ते 60 दिवसापर्यंतचा या कालावधीसाठी बँक ओव्हरड्राफ्ट देत असते. आणि ओव्हरड्राफ्ट घेतलेल्या व्यक्तींच्या खात्यातून काढलेल्या रकमेवर व्याज आकारणी केली जाते. यासाठी स्वतंत्र खाते ठेवले जात नाही. आणि ही ओव्हरड्राफ्टची सवलत फक्त चालू खातेधारकांनाच दिली जाते, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हुंडीची वटणावळ. मग आता खातेधारक जे असतात किंवा लाभार्थी जे असतात, डिस्काउंटिंग ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज असं म्हटलं जातं. लाभार्थींना विनिमय बिलावर अग्रिम सुविधा मिळते, म्हणजे ओव्हरड्राफ्टची सोय मिळते. बिलाच्या मुदतीच्या तारखेला बँक बिलाची रक्कम संबंधित पक्षाकडून किंवा ड्रॉवीकडून वसूल करत असते. म्हणजे हुंडीची सोय म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून जर आपण हुंडीच्या स्वरूपानं किंवा हुंडी स्वरूपात बिल ऑफ एक्सचेंज जर काढला असेल तर त्या व्यक्तीला बँक काय करते? ड्रॉवर काय करतो? ते बिल बँकेमध्ये डिस्काउंट करतो आणि बँकेकडून पैसे वसूल करतो किंवा बँक त्या ड्रॉवरला पैसे देते आणि ड्रॉवीकडून शेवटी बँक काय करत असते? ते पैसे वसूल करत असते. समजा ए आणि बी हे 2 कस्टमर आहेत किंवा एक पर्चेसर आहे. ए हा पर्चेसर आहे, बी हा सेलर आहे. मग बी काय करणार? एनं उधारीवरती माल घेतलेला असतो. बी काय करणार? एवरती बिल ड्रॉन करणार आणि मग बी काय करणार? ठराविक मुदतीपर्यंतची सवलत दिलेली असते, 1 महिने 2 महिने, आणि त्या मुदतीपर्यंत बीला पैशाची गरज असते. बी काय करतो? त्या बँकेमध्ये जातो आणि बिल डिस्काउंट करतो आणि पैसे बँक त्या बी व्यक्तीला देत असते, म्हणजे ड्रॉवरला देते. आणि त्यानंतर बिलाचा कालावधी संपल्यानंतर बँक एकडून ते पैसे म्हणजे ड्रॉवीकडून ते पैसे वसूल करत असते. त्याला हुंडीची वटणावळ असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हे झाली प्राथमिक कार्ये. समजलं प्राथमिक कार्यामध्ये आपण काय काय पाहिलं? ठेवी आणि ठेवीचे प्रकार पाहिले. मुदत ठेव, आवर्ती ठेव, ह्या 2 ठेवी बघितल्या. नंतर मागणी ठेवमध्ये बचत खाते, चालू खाते, कर्जेमध्ये कर्ज देणे, उचल किंवा ओव्हरड्राफ्ट किंवा आगाऊ रक्कम म्हणतो आपण. त्याच्यामध्ये परत प्रकार बघितले आपण, रोखपत, अधिविकर्ष खाते आणि हुंडीची वटणावळ. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे दुय्यम कार्ये.
सेकंडरी फंक्शन्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पण परत दोन आणि ब असे दोन प्रकार दिलेत बघा. प्रतिनिधी कार्य, बँक प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करत असते बघा. त्याच्यामध्ये काय दिले बघा प्रतिनिधी म्हणून कार्यामध्ये? पहिलं, नियमित भरणा व देयके. व्यावसायिक बँक वेळेवर पगार, लाभांश, व्याज आणि इतर कोणतेही उत्पन्न खात्यात जमा करते. म्हणजे बँक काय करते, आता एखादा कामगार असेल, त्याचा पगार असेल, एखादा व्यक्तीला कोणाकडून तो लाभांश मिळत असेल, एखाद्या कंपनीकडून, एखाद्या संस्थेकडून, तो पण जमा करून घेते. व्याज आणि इतर कोणतेही उत्पन्न खात्यामध्ये जमा करून घेते. तसेच ग्राहकांच्या सूचनेनुसार कर असेल, म्हणजे टॅक्स असेल, विमा असेल, म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम असेल, घराचं भाडं असेल, अशी जी देयक आहे त्याचा सुद्धा भरणा करून घेत असते. आणि अशी जी सवलत बँक देत असते किंवा अशा जी सेवा जी बँक ग्राहकांना देत असते त्याच्याबद्दल ग्राहकाला काही रक्कमसुद्धा बँकेला कमिशनच्या रूपानं किंवा काही चार्जेसच्या रूपानं पे करावी लागते किंवा द्यावी लागते. दुसरं आहे पोर्टफोलिओ व्यवस्थापन. आता पोर्टफोलिओ व्यवस्थापन काय सांगता येतील बघा. त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आपले शेअर्स खरेदी करत असतो किंवा डिबेंचर्स खरेदी विक्रीचं काम करत असतो. आणि जर आपण बँकेला सांगितलं की मी ह्या बँकेचे किंवा ह्या कंपनीचे शेअर्स, कर्ज रोखे खरेदी केलेले आहेत, तर मला त्याचं व्यवस्थापन करायचं आहे, तर त्याचा सल्लासुद्धा किंवा बँकेला आपण अर्ज करून तुम्ही व्यवस्थापन ह्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, माझ्या जे गुंतवणूक जी केलेली आहे त्याचं मॅनेजमेंट तुम्ही करा, अशा प्रकारची सूचना बँकेला जर केली तर बँक त्या आपल्या जो काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचं व्यवस्थापन करते. म्हणजेच पोर्टफोलिओ मॅनेजमेंटसुद्धा बँक करत असते किंवा व्यवस्थापन करत असते. त्याच्यासाठी सुद्धा ग्राहकाला बँकेला काही रक्कम द्यावी लागते व्यवस्थापन केले म्हणून. त्याच्यानंतर पुढचा जो आहे निधी हस्तांतरण, फंड ट्रान्सफर. व्यावसायिक बँका एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा इतर बँकेच्या शाखेत निधी हस्तांतरणाची सोय उपलब्ध करून देतात ग्राहकांना. त्याला फंड ट्रान्सफर असं म्हटलं जातं. म्हणजे एका बँकेतून, माझं स्टेट बँकेमध्ये खातं आहे तर मला बँक ऑफ इंडियामध्ये पैसे ट्रान्सफर करायचे, तीसुद्धा सोय मला बँकेतून दिली जाते. आणि हे एक महत्त्वाचं कार्य जे आहे ते दुय्यम कार्यामध्ये येतं. त्याच्यानंतर डिमटेरियलायझेशन. पुढचा जो आहे डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन म्हणजे काय बघा मित्रांनो, बँक ग्राहकांना त्यांच्या विविध ठेवी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्यासाठी सुविधा प्रदान करतात. ग्राहकांच्या वतीने समभागाचे हस्तांतरणाची खरेदी विक्रीची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे स्वरूपात जे आपल्या ठेवी असतात किंवा ग्राहकांच्या समभागाचे हस्तांतरण आपण जे म्हणतो, खरेदी विक्रीची सोयसुद्धा बँक ग्राहकांना उपलब्ध करून देत असते. म्हणजे डिमटेरियलायझेशनची सोय बँक ग्राहकांना देते. त्याला प्रतिनिधी कार्यामध्ये हे कार्य येतं. त्याच्यानंतर पुढचा आहे विदेशी मुद्रा. व्यवहार, फॉरेक्स ट्रान्झॅक्शन्स असं म्हटलं जातं. म्हणजे परकीय चलनाची जी खरेदी विक्री जी आहे त्याचंसुद्धा व्यवस्थापन म्हणा किंवा त्याचीसुद्धा अदलाबदल करण्याची सोय ग्राहकांना बँक देत असते. त्याला फॉरेक्स ट्रान्झॅक्शन्स असं म्हटलं जातं. म्हणजे विदेशी व्यवहाराकडून प्राप्त होणाऱ्या मुद्रा किंवा चलन जे म्हणतो त्याची खरेदी आहे आणि त्या मुद्रा ग्राहकांना आवश्यकता असेल तर ते परकीय व्यापारासाठी विक्रीसुद्धा केली जाते. म्हणजे त्याची अदलाबदल जे आहे त्याचंसुद्धा काम बँक करत असते. हे झाले दुय्यम कार्य. त्याच्यानंतर ब आहे उपयुक्त कार्य. उपयुक्त कार्यामध्ये काय दिले? पहिला धनादेश. म्हणजे धनादेश म्हणजे काय? चेक. बँकेच्या एका शाखेतून त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेत पैसे भरण्यासाठी आदेश दिला जातो. म्हणजे बँक काय करत असते, खातेधारकांना खाते नसलेला मसुदा, ड्राफ्ट जरी देत असते. आणि धनादेश हा कोणाला दिला जातो? फक्त खातेधारकांनाच दिला जातो. आणि त्याच्यावरती काय कमिशनसुद्धा ग्राहकांना
बँकेला द्यावं लागतं. म्हणजे चेकनं व्यवहार आता आपण पाहतो का चेकनंच व्यवहार केले जातात आणि चेकनं व्यवहार करणं अत्यंत सोयीस्कर होतं आणि त्याची सुरक्षिततासुद्धा जास्त असते. त्याच्यानंतर दुसरं आहे लॉकर सुविधा. बँकेच्या खातेधारकांना त्यांच्याकडे जे मौल्यवान वस्तू असतील, दागिने असतील, कागदपत्रे असतील याची सोय बँकेमध्ये म्हणजे ठेवण्याची सोय, ते लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्याची सोयसुद्धा बँकेच्या खातेधारकांना बँक देत असते आणि त्याची चावी जी असते ती त्या ग्राहकांना दिलेली असते आणि त्याच्यासाठी बँक ग्राहकाकडून काही लॉकर रेंट भाडेही ते आकारत असते. त्याच्यानंतर पुढचा जो आहे प्रकल्प अहवाल, प्रोजेक्ट रिपोर्ट. काही ग्राहकांसाठी किंवा बँक काय करत असते, ग्राहकांच्या सूचनेनुसार किंवा मागणीनुसार प्रकल्प अहवाल किंवा अभ्यास अहवाल तयार करत असतात. प्रकल्प अहवाल बाजारपेठेमधून निधी मिळवण्यास आणि सरकारी अधिकाऱ्याकडून मंजुरी मिळवण्यास सक्षम ठरतो. म्हणजे एखाद्या वेळेस निधी बाजारपेठेमधून उपलब्ध करायचा असेल किंवा सरकारी अधिकाऱ्याकडून त्याला मंजुरी मिळवायची असेल तर तो प्रकल्प अहवाल खातेधारकांना महत्त्वाचा ठरत असतो. त्याच्यानंतर पुढचा आहे भेट धनादेश, गिफ्ट चेक्स असं म्हटलं जातं. बँक काय करत असते मित्रांनो, खातेधारकांना गिफ्ट चेक देत असते बघा, किंवा सोन्याची नाणीसुद्धा त्यांच्या बड्डेला असेल, त्यांच्या खातेधारकांच्या मिसेसचा बड्डे असेल, मुलांचा बड्डे असेल तर त्यांच्यासाठी ही गिफ्ट धनादेश किंवा समारंभाला सुद्धा एखाद्या वेळेस त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम असेल तर त्यावेळेससुद्धा गिफ्ट चेक दिले जातात. लग्नाचा बड्डे असेल त्यावेळेससुद्धा गिफ्ट चेक बँक देते आणि हे केल्यामुळं काय होतं की त्या ग्राहकाची त्या बँकेबद्दल एक कनेक्टिव्हिटी वाढत असते, एक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होत असतात आणि त्याचा फायदा बँकेलाही होतो आणि त्या ग्राहकालाही होतो. त्याच्यानंतर आहे पुढचा अंडर रायटिंग सेवा. व्यावसायिक बँका प्रत्येक वेळी कंपन्याकडून वितरित केल्या जाणाऱ्या विविध सिक्युरिटीजसाठी अंडर रायटिंग म्हणून काम करत असतात बघा. म्हणजे बँका काय करत असतात, कंपन्याकडून वितरित केल्या जाणाऱ्या ज्या वेगवेगळ्या सिक्युरिटीज असतात त्याच्यासाठी अंडर रायटिंग म्हणजे लेखी माहिती देणं, हमी घेणं, थोडक्यात त्याला अंडर रायटिंग असं म्हटलं जातं. वितरित न झालेले समभाग हे या बँकाकडून विकत घेतले जातात. म्हणजे समजा मी बँकेच्या माध्यमातून जर एखाद्या शेअर्सची विक्री करत असेल तर राहिलेले शेअर्स ते बँक घेण्याची जबाबदारी स्वीकारत असते. म्हणजे हमी, थोडक्यात नाही विकले तर आम्ही घेतो ते शेअर्स, अशा प्रकारची हमी जी बँक देत असते त्याला अंडर रायटिंग असं म्हटलं जातं किंवा अंडर रायटिंग सेवा असं म्हटलं जातं. त्यानंतर सोने गुंतवणुकी संदर्भातील सेवा, म्हणजे गोल्ड फंड असतील, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, गुंतवणूक करायची असतील, किंवा व्यावसायिक बँका काय करत असतात, विविध सोने खरेदी विक्रीसाठी सुद्धा काही स्कीम किंवा योजना आखत असतात. सोने खरेदीसाठी लोन देणे, दागिने खरेदी करण्यासाठी, वेगवेगळे दागिने खरेदी करण्यासाठी लोन देणं, किंवा त्यांच्यासाठी सल्ला देखील बँका देत असतात. अशा कस्टमरला, बँकेचे चांगले जे कस्टमर असतात त्यांच्यासाठी गोल्ड खरेदीसाठी म्हणून लोन दिलं जातं, किंवा वेगवेगळ्या गोल्ड फंडमध्ये पैसे कसे गुंतवायचे याचीसुद्धा माहिती किंवा याचंसुद्धा ज्ञान त्या ग्राहकांना पुरवलं जातं. हे झाले बँकेची उपयुक्त कार्य, दुय्यम कार्यामध्ये. त्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ई बँकिंग. ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग. ई बँकिंगला आभासी, व्हर्च्युअल बँकिंग हे असं म्हटलं जातं. म्हणजे ई बँकिंग हे आता संगणक क्षेत्रातील, मग आताच्या ह्याच्यामधील एक विकासाचं एक फलित आपण मानतो त्याला. आणि ई बँकिंगमध्ये काय केलं जातं, संगणकाद्वारे पूर्ण त्या व्यवहाराचं संगणकीकरण केलेलं असतं. त्याला ई बँकिंग सेवा असं म्हटलं जातं. ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवा. व त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात, स्वयंचलित नगद प्रदान सुविधा, ATMचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा तुम्ही, ऑटोमेटेड टेलर मशीन.
म्हणजे आपण बघा ATMमध्ये कधीही पैसे काढू शकतो. म्हणजे 24 तास सेवा ही बँकेच्या ग्राहकांना बँकेद्वारे ह्या ATMच्या द्वारे केली जाते. मग त्याच्यामध्ये बघा आपण बॅलन्स चेक करतो, शिल्लक किती आहे, पैसे ट्रान्सफर करू शकतो किंवा चेकबुक्सची मागणी करू शकतो. म्हणजे असे कॅश डिपॉझिट मशीन CDM असतं बघा, पैसे भरू शकतो. अशी वेगवेगळ्या सेवा ह्या स्वयंचलित नगद प्रदान सुविधेच्याद्वारे किंवा ATMच्याद्वारे केल्या जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता पुढचा जो आहे तो आहे क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड थोडक्यात. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? पेमेंट कार्ड म्हणजे बँकेच्या खातेधारकांना अगोदरच पैसे खर्च करू देणं आणि त्याच्यानंतर एका ठराविक दिवशी म्हणजे 1 महिन्यानंतर किंवा 50 दिवसानंतर ते बिल येतं. ते बिल परत त्या खातेधारकांना बँकेमध्ये भरावं लागतं. म्हणजे कार्डधारक काय करतात? विविध बाबींसाठी पैसे खर्च करू शकतात आणि त्याच्या बदल्यात एक प्रकारचे तरल खाते म्हणजे हे करंट अकाउंट म्हणतो आपण. ग्राहकांना विशिष्ट पैसे वापरण्याची सुविधा दिली जाते आणि कार्डधारकांना स्वतःजवळ पैसे बाळगण्याची आवश्यकता नसते. म्हणजे आणि त्याच्यानंतर त्याला मात्र पैसे बँकेमध्ये परत भरावेच लागतात. समजा मी क्रेडिट कार्ड घेतलं आहे आणि 1 ते 30 तारखेपर्यंत मी खरेदी केली. मग त्याच्यासाठी मला पैसे जवळ बाळगायची गरज नाही. मी पेट्रोल भरेल, शॉपिंग करेल, आणखी कुठं हॉटेलमध्ये जेवायला जाईल, सगळे पैसे मी त्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकतो त्याचं. मात्र मला 1 तारखेनंतर पुढच्या येणाऱ्या 1 तारखेला मला त्याचे पैसे भरावे लागतील. म्हणजे एक ठराविक कालावधीपर्यंत पैसे वापरायची सोय म्हणजे बँकेद्वारे बँकेच्या खातेधारकांना दिली जाते. त्याला क्रेडिट कार्ड फॅसिलिटी असं म्हटलं. त्यानंतर डेबिट कार्ड हे सर्वसामान्य खातेधारकांना दिलं जातं. बघा, तुम्ही बँकेत जर खातं ओपन केलं असेल तर तुम्हाला हे डेबिट कार्डची सोय बँक देत असते आणि याच्यावर मात्र पैसे तुमच्या खात्यावरती असल्याशिवाय त्या खात्यातून पैसे मिळत नाहीत. आणि किंवा तुम्ही काही कमर्शियल ट्रान्झॅक्शन केलं, काय खरेदी केली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला खात्यावरती पैसे असावेच लागतात. पण क्रेडिट कार्डला पैसे नसले तरीही तुम्हाला पैसे वस्तू किंवा सेवा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते RTGS सुविधा, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असं म्हटलं जातं. तात्काळ निधी हस्तांतर सुविधा म्हणजे एका बँकेच्या शाखेतून दुसऱ्या बँकेमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रणालीच्याद्वारे त्याच वेळी तात्काळ म्हणजे ज्यावेळेस पैशाचं ट्रान्झॅक्शन आपण करतो त्याच वेळी तिथं व्यवहार पूर्ण होतो. त्याला रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे तात्काळ पैशाचे हस्तांतरणाची सोय. त्याच्यानंतर पुढचा जो आहे राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा आहे, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं म्हटलं जातं. म्हणजे या प्रणालीमध्ये सुद्धा किंवा या सिस्टीममध्ये सुद्धा काय केलं जातं? बँकेच्या एका शाखेतून किंवा एका बँकेतून देशातील दुसऱ्या बँकेत हस्तांतर केलं जातं पैशाचं आणि सदर सुविधेसाठी ग्राहकाला शाखेचा हस्तांतरित सांकेतिक क्रमांक म्हणजे कोड जो आहे तो आणि लाभार्थ्याचं तपशील म्हणजे ज्याला आपण पैसे पाठवणार आहे त्याचा तपशील मात्र त्याला भरावा लागतो. त्याला आपण राष्ट्रीय निधी हस्तांतर सोय असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो आहे नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग. नेट आणि मोबाईल बँकिंगची सोयसुद्धा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे ऑनलाईन तुम्ही काय करू शकता? तुमचे खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकता किंवा मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काय करू शकता? तुम्हाला खरेदी विक्री व्यवहार करता येतात किंवा तुम्ही बँकेतून पैसे काढले, ठेवले किंवा तुमच्या खात्यावरती चेक लागला असेल किंवा तुम्हाला चेक पुस्तक मागवायचं आहे, त्याची रिक्वेस्ट पाठवायची आहे किंवा पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, काही तुम्ही
या ऑनलाईन बँकिंगच्या किंवा नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून पैसे किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकता. त्यानंतर तात्काळ पैसे देयक सुविधा, त्याला इन्स्टंट मनी पेमेंट स्कीम असं किंवा सिस्टीम असं म्हटलं जातं. ही सुविधा ग्राहकांना इतर कोणत्याही बँक खात्यात जलद पैसे जर पाठवायचे असतील तर त्याच्यासाठी ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे. अशा प्रकारे आज आपण बघा सुरुवातीपासून काय काय पाहिलं. बँकांची कार्ये हा घटक आज आपण सुरू केलेला होता. त्याच्यामध्ये प्राथमिक कार्य पाहिली. प्राथमिक कार्यामध्ये मुदत ठेव, आवर्ती ठेव, ठेवीच्या प्रकारामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर मागणी ठेवमध्ये बचत ठेव, त्यानंतर चालू खाते, कर्ज देण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून दिली जाते. कर्जे, आता आगाऊ रक्कम असतील, रोख पत असेल, अधिक विकर्ष खाते, हुंडीची वटणावळ असेल, किंवा पुढं दुय्यम कार्यामध्ये आपण पाहिलं बघा प्रतिनिधी कार्य म्हणून प्रतिनिधी किंवा एक मध्यस्थ म्हणून जे काम करत असते बँक, नियमित भरणामध्ये एक पोर्टफोलिओ व्यवस्थापन केलं जातं, निधी हस्तांतर. नंतर पुढचा जो आहे तो डिमटेरियलायझेशन आहे, विदेशी मुद्रा व्यवहार जो आहे तो पण आहे. उपयुक्त कार्यामध्ये धनादेश आहे. त्याच्यानंतर पुढचा लॉकर सुविधा आहे, प्रकल्प अहवाल, भेट धनादेश, अंडररायटिंग सेवा, सोने गुंतवणुकीसंदर्भात सेवा, ई बँकिंग पाहिलं, इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवा असं स्वयं ATM पाहिलं. ATMचा लॉंग फॉर्म लक्षात ऑटोमेटेड टेलर मशीन असं म्हटलं जातं. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड पाहिलं, RTGS पाहिलं, NEFT पाहिलं, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि शेवटी तात्काळ पैसे दे सुविधा आपण हा घटक पाहिलेला आहे. हे झालं पहिला जो व्यवसाय सेवामधला घटक होता तो बँकिंग. त्याच्यामध्ये बँक म्हणजे काय, बँकांचे प्रकार पाहिले आणि बँकांची किंवा व्यवसाय बँकांची कार्ये आपण पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे आपण किंवा पुढची जी सेवा आहे विमा सेवा आपण नंतरच्या तासाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.